हा माणसाला बघितलं की मला सगळं विसरायला काय घेतलं माळा जपमाळ नाही गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं डेली ब्लॉगिंगमध्ये. आज संडे आहे पण थोडी कामं आहेत बाहेरची आम्हाला आणि एका आज नातेवाईकांकडे जायचं, त्यांनी इन्व्हाइट केलं आहे फॉर लंच. सो दुपारी आम्ही तिथे जाऊ आणि संध्याकाळी थोडी कामं जी आमची आहेत ती आटपू. जवळच आहे, लांब नाही जायचं, डोंबिवलीमध्येच आहे, बेस्टला आहे ॲक्च्युली. सो आम्ही तिथे जाऊ दुपारी थोडं आवरून नाश्त्याचं वगैरे, कारण की अर्जुनचं मला सगळं जेवण घेऊन जावं लागणार, कारण की पथ्य पाण्याचं मी नॉर्मल त्याचं प्रॉपर कमी मिठाचं किंवा जे मसाले मी वापरते, सो कधी उगाच दुसऱ्यांना कशाला त्रास. सो मी त्याचं जिथे जाते तिथे स्वतः अजून तरी बनवून घेऊन जाते, जोपर्यंत तो आपल्या ताटातलं म्हणजे जे आम्ही खातो ते खायला चालू करत नाही आहे. सो आज काही हेवी नाश्ता नाही करते, नॉर्मल बॉइल्ड एग्स, त्याच्यामध्ये थोडे मी व्हेजिटेबल्स कट करून वरती टाकेन आणि काही बाकी मी भाज्या मागवलेल्या झेप्टोवरून आठवड्याभराच्या, त्या मला सॉर्ट करून ठेवायच्या आहेत, कारण की उद्यापासून डबा पण चालू होईल रेग्युलर टिफिन सकाळी अभिसा. आणि जे काही मी बनवते ते थोडंसं मला ठेवून देईन दुपारी, सो ते मला पण लंचला होऊन जाईल. सो त्याच्या आधी मला पूर्ण आठवड्याच्या भाज्या सॉर्ट कराव्या लागतात, सो मी ते आधी करून घेते. झेप्टोवरून मी ऑर्डर केलेली, त्याच्यावर आम्ही हे सध्या आमचं ॲडिक्शन झालं आहे. खरंच खूप छान फ्लेवर आहे नाचोसचा, स्वीट चिली म्हणून आहे. युजली मी चीज प्रेफर करते, पण मला हा फ्लेवर खूप जास्त ॲडिक्टिंग वाटला आणि आम्ही खरंच खूप जास्त हा ऑर्डर करायला लागलो रिसेंटली, विच इज नॉट गुड, बट ठीक आहे चलो. जास्त इतकं पण आम्ही स्नॅक्स खात नाही एवढे बाहेरचे किंवा चिप्स वगैरे, सो हे चलत आहे. तुम्ही असं कधी करता का झेप्टो किंवा स्विगीवरून किंवा इन्स्टामार्टवरून किंवा काही जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता तेव्हा डिलेवरी फीज वाचवण्याच्या नादात तुम्ही इतकी ऑर्डर ॲड करतात की ते ऑलमोस्ट तुमच्या एक्सपेक्टेड बजेटपेक्षा जास्त जातं? कारण की आमचं असं होतं, आम्ही एक 20-25 रुपयाची डिलेवरी फी वाचवण्यासाठी त्याच्यात इतके कार्टमध्ये ॲड करायला लागतो आणि लिटरली कधी 200चं बिल 600वर जातं. सो हे चांगलं नाही आहे, बट ठीक आहे, सगळं युजफुल वापरलं जातं. सगळं युजफुलच ऑर्डर केलं जातं. ठीक आहे चालेल चला. मी हे सगळे सॉर्ट म्हणजे काय, तर ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या मी धुणार, वॉश करून त्या चांगलं सुकवणार आणि मग कपड्याच्या पिशवीत बांधून ठेवणार, जेणेकरून त्या आठवडाभर चांगल्या राहतील. ठीक आहे. इतिहास साक्षी आहे की ही वाली पिशवी जी झेप्टोवर जाते त्याच झेप्टोमधून आलेल्या वस्तूंचा जो कचरा असतो, रॅपर्स असतात, तेच टाकण्यासाठी ही कचऱ्याची पिशवी होऊन जाते. आमच्याकडे तरी होते. तुम्ही मला सांगा की तुम्ही पण असं करता का? अर्जुनची खिचडी मी लावली आहे, कारण की ती मी घेऊन जाणार आहे आमच्यावर. जस्ट एक मेन्शन करायचं होतं की अर्जुनसाठी मी हा लाल बटाटा वापरते. बघा, हा नॉर्मल बटाट्यापेक्षा थोडा वेगळा असतो. ह्याची स्किन जी आहे ती थोडी जास्त डार्क, असं थोडासा रेड शेडमध्ये आहे, लाईट रेड अशी. ती तुम्हाला असं मे बी ह्याच्यात दिसणार नाही, पण कळून येईल तुम्हाला जर तुम्ही ऑर्डर केला किंवा तुम्हाला कुठेही मिळाला. बरं, याचं वैशिष्ट्य असं आहे की हा खरं खूप जास्त न्यूट्रिटिव्ह असतो नॉर्मल बटाट्यापेक्षा, पहिली गोष्ट. दुसरी म्हणजे ह्याची टेस्ट खूप छान असते. मग जर तुम्हाला तुमचं बाळ 1 वर्षाच्या पेक्षा लहान आहे आणि तुम्ही अजूनही त्याला मीठ चालू केलेलं नाही आहे, तर त्याच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन मी तुम्हाला देते. या बटाट्याच्या जरा जाडसर अशा स्लाईस करा, जाड अशी, बऱ्यापैकी जाड, किंवा फ्रेंच फ्राईजसारखं त्याचे स्टिक्स करा सोलून, आणि तुपावर ते शॅलो फ्राय करा. नुसते तुपावर ते शॅलो फ्राय करा की ते प्रॉपर शिजेल असं शॅलो फ्राय करा. नॉनस्टिक तवा यूज करा किंवा पॅन यूज करा आणि मग ते नुसतंच ते तुमच्या बाळाला खायला द्या. त्याला मिठाचीही गरज लागत नाही. तुम्ही ट्राय करून बघा, तुम्ही स्वतः खाऊन बघा. अतिशय सुंदर आणि टेस्टी हा बटाटा आहे. मला माहीत नाही का, पण ह्याची टेस्ट खूप वेगळी आहे, युनिक आहे. नॉर्मल बटाट्यापेक्षा ब्लँड नाही आहे हा, आणि खरंच बिना मिठाचंही हे छान लागतं. सो नक्की तुम्ही ट्राय करा. आणि जर फ्रेंच फ्राईजसारखंच बनवायचं असेल ना, तर मी रताळ्याचे पण ट्राय करते. मी रताळा पण ऑर्डर केलं आहे. मी अर्जुनसाठी ना कधी कधी रताळ्याचे पण फ्राईज बनवून देते विदाऊट मीठ, पण
अगेन ते शालो फ्राय करते मी डीप फ्राय अजूनही त्याला नाही दिलंय. शालो फ्राय करून मी त्याला देते. एगचं मी हां बॉइल्ड एगवर मी जस्ट लेट्यूस थोडंसं ठेवते आणि एक चीजचं असे छोटे छोटे करून त्याच्यावर मी प्लेस करते. त्याच्यावर मी मीठ आणि ब्लॅक पेपर काळी मिरी पावडर जी आहे ती वापरणार आहे. ठीक आहे. थोडंसं मीठ ऍक्च्युली गरज नाही कारण की चीज असणार आहे बट स्टिल जस्ट थोडंसं स्प्रिंकल करते. ऑर्गॅनो पावडर आणि ब्लॅक पेपर. ठीक आहे. सो ही ऑर्गॅनो आहे. ऑर्गॅनोची पावडर नसतेच नाही. ठीक आहे. ओके ऑर्गॅनो आणि ब्लॅक पेपर पावडर काळी मिरीची पावडर मी ही घरी बनवलेली आहे. ही रेडीमेड मिळून जाते. एनिवेज जर तुम्हाला ट्राय करायची असेल पण असावी काळी मिरी पावडर घरात. मी बऱ्याच ह्याच्यात यूज करते. ओके तुम्हाला हवं असेल त्याच्यात तुम्ही कांदा टोमॅटो पण टाकू शकता बट मी कांदा खात नाही आणि हे आता इतकंच खूप छान वाटते. कोणत्याही मुलीने बाहेर जाणं आणि माझ्याकडे घालायला कपडेच नाही हे दुःख हे कॉन्स्टंट आहे. सो माझं पण तसंच काहीतरी झालं. छोटासा मेंटल ब्रेकडाऊन झाला कारण की माझ्याकडे काहीच कपडे नव्हते असं मला वाटतं. बट ठीक आहे फायनली मी एक चूज केलाय तर बघू. ओके सो मी ड्रेस घातलेला आहे. आता मेकअप नाही मी करणार पण नॉर्मल जस्ट थोडंफार सनस्क्रीन मी अप्लाय केलेली आणि मॉइश्चरायझर पण मी अप्लाय केलं आहे. मी एक लिप पेन्सिल वापरली आहे ब्राऊन शेडची आणि एक हा न्यूड रेनेचा न्यूड आहे स्पाइस म्हणून. सो हे रेग्युलर काय गरज तुला मेकअप करायची? तू अशीच खूप सुंदर दिसतेस. या बघा हे न्यूड कलर आहे आणि याच्यावर मी एक जस्ट लिप बाम अप्लाय करणार आहे. या बघा हा अजून या. हा डॉट अँड कीचा आहे. खूप छान पिगमेंटेड आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हा तुम्ही रात्री पण अप्लाय करून बघू शकता. रात्री जर अप्लाय करून तुम्ही झोपलात याच्यामध्ये लिटरली माझ्याकडे मेबलिनचं आहे. मेबलिनचं आय लायनरचा माझा एकच होतो की हे जे आहे ना ही राईट साईडचं करेक्ट लागतं एकदम छान आणि लेफ्टला तो हे दोन मॅच करत नाही माझं कधी. आय डोंट नो वाय बट तरी पण मला आवडतं लायनर सो मी लावते नो मॅटर काय होईल. आई आई सी हाय आम्ही कशी दिसतोय? वाव तुम्हाला एक गोड बाळ बघायचं आहे. हसू करा स्माइल. ओके आता डिफिकल्ट टास्क. होप हे होल लागून जाईल. नाही करत आहे मॅच. वाव ठीक आहे. ओके त्याच्यानंतर जस्ट माझं स्टँड कालच
ओके ओके. काय पडला? दाखव कुठे लागलं. दाखव कुठे लागलं. चला निघायचं होतं 12ला. चल ना. ओके सो आम्ही रेडी झालो आणि हा आमचा तिघांचा फायनल लुक आहे. सो आम्ही 3च्या दरम्यान आलो आणि आले तशीच आम्ही झोपलो. मी इवन माझा फेस वॉश पण नाही केला. बघू शकता माझे 2 वेगळे लायनर अजूनही तसेच आहेत. आणि ॲक्च्युली मी फेस वॉश नाही केला. कधी असं करू नका. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं मेकअपचं प्रॉडक्ट यूज केलं आहे, मेक शुअर झोपण्याआधी ते तुम्ही वॉश करा. कारण की अर्जुन झोपलेला आणि मी पण कंटाळलेले. सो मी तसंच ठेवून सगळं झोपले. थँक यू. सो कॉफी इन बेड. नो नजर प्लीज. ब्लॅक कॉफी आहे विदाउट शुगर. कारण की रिसेंटली मी एक वेड पाळलं आहे की मी शुगर बंद करणार आहे. आणि आय गेस मी ॲक्च्युली फॉलो केलं. मी 2 वीक खूप स्ट्रिक्टली विदाऊट शुगर फॉलो केलं. व्हेरी फर्स्ट टाईम असं नाही, मी आधी तसंही शुगर खूप कमीच इनटेक आहे माझा. बट मध्ये मला प्रेग्नेन्सीच्या नंतर ना थोडं हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे का काय माहीत नाही, बट मला शुगर क्रेविंग्स खूप व्हायच्या. रिसेंटली 2 वीक झाले. आय एम सक्सेसफुली आय हॅव कम्प्लिटेड 2 वीक्स विदाऊट शुगर. फक्त 31ला मी थोडासा केक खाल्लेला, बट तो पण आयंगरचा रवा केक. वो चलता आहे. म्हणजे तो केक आहे का, ते इमोशन आहे आणि ते मी खाणार परत नाही. बट ठीक आहे, त्या दिवशी खाल्लं मी. कारण की बघा, वर्षाचा शेवट हा कसा गोड झाला पाहिजे आणि म्हणून मी थोडा जरा जास्तच खाल्ला मी तो केक. त्यानंतर परत मी कंटिन्यू केलं आणि मी नाही काही अजूनपर्यंत तरी शुगर मी नाही खाल्लं आहे. शुगर कट करणं इतकं डिफिकल्ट माझ्यासाठी होत नाही. द ओनली थिंग इज मला कॉफी त्याच्यामुळे नाही पियायला मिळते. कॉफी ॲज इन दुधातली कॉफी. हां, दुधातली जी कॉफी असते जी आपण साखर टाकून पितो ती मला अवॉइड करावी लागते. तेच थोडं जरा डिफिकल्ट जाते कारण की तलप लागते मला मध्ये. बट चलतं आहे. मी ऑप्शन म्हणून जर वाटलं तर मी डाएट कोक आणून ठेवला विच इज 0 कॅलरी 0 शुगरवाला जो असतो. आय डोंट नो कितपत ते खरं आहे खोटं आहे, बट ठीक आहे. लिहिलं आहे ना लेबलवर, मी ते फॉलो करते आणि ठीक आहे. त्याच्या शुगर नाही आहे. सो मी कधीतरी तो मी हे करते. आणि या वॉच मी ॲक्च्युली हे घातलेलं. सी हाऊ प्रिटी इट इज. फुल पाखरू आहे त्याच्यावर, बट ठीक आहे. चलो आता बघू पुढे कसा. ऑलमोस्ट दिवस संपत आला आहे. 6 वाजलेले आहेत. दिवस आणि वीकेंड हा संपत आला आहे आणि इतका फास्ट वीकेंड जातो कळत नाही. बघूया आता पुढे काय होतं आहे. ओके, मी रिसेंटली अभिने माझ्यासाठी एक वॉच ऑर्डर केलेलं. तुम्हाला माहीत असेल हा ब्रँड जोकर अँड विट्सचं वॉच आहे. मी बघितलेलं बरेच दिवस असून माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं आणि खरंच खूप क्यूट वॉच आहे बघा. हे मेटल आहे बाय द वे. दिस इज नॉट लेदर बेल्ट. हे मेटल आहे आणि नॉर्मल जे आपलं मेटल असतं त्याच्यापेक्षा खूप लाईट वेट आहे. आय डोंट नो हे इट इज गुड और बॅड, बट मी सी खूप मला हा कलर जरा युनिक वाटला. चॉकलेट कलर आहे, एकदम प्रॉपर चॉकलेट कलर आहे. सो मी ह्याच्यावर ॲक्सेसरीज पण केलेले आहे बघा. हे पण आले ॲक्सेसरीज त्याच्याबरोबरच. सो जसं तुम्ही नोटीस केलं असेल मी युजली वॉच हे ॲक्सेसरीज बरोबर आणि सी सो हे वॉच आणि ॲक्सेसरीज मी असं कंबाईन काहीतरी करून बस कम ये मला कॉन्टेंट दे थोडा. ये बस. सो हे बघ
मी ह्याच्यावर असं काहीतरी कॉम्बिनेशन करून असं घालेन किंवा थोडंसं मध्ये जरा हे वॉच हे करून मे बी जास्त असं ताणलं जाऊ शकतं, असं काहीतरी मी करणार. हाय हाय कर, वरती हाय कर, आधी खाली नाही वरती कर. हाय हाय हॅलो करा. हॅलो हॅलो. ओके, आलं. मी तुला 2-3 प्रश्न विचारते, मला त्याचे खूप ऑनेस्ट आन्सर्स तुला हवे, तुझ्याकडून हवे. मेरे गद्दा बिद्दा गोरेले. ठीक आहे, बेबी काय पाहिजे का? ओके, तो सगळ्यात पहिला प्रश्न आहे माझा की लग्न झाल्यानंतर बरीच जण तुला म्हणतात की तू खूप चेंज झालायस, खूप चेंज झालायस. सो मला ऑनेस्टली सांग, मला माहिती होतं. सो मला सांग तुझं काय म्हणणं आहे याच्यावर, तू खरंच चेंज झालास, काय चेंज असं आलाय तुझ्या लाईफ मध्ये? हो खूप जास्त चेंज झालं. आणि मग तुझं काय म्हणणं आहे त्या चेंज बद्दल? लग्नानंतर बदल झाला पाहिजे. ओके, ते एक म्हणतात ना, बदल ही काळाची गरज आहे, सम काइंड ऑफ दॅट. तो या चेंज झाला पाहिजे आणि चेंज चांगला वाईट दोन्ही असू शकतो. हा, माझ्यामध्ये चांगला झाला, दॅट्स गुड थिंग. ते तुला वाटतं असं? तुला वाटतं? आय डोंट नो. ओके, माझ्यासाठी तरी ते चेंजेस तू जे अडॅप्ट करतोयस ते चांगले, टू बी व्हेरी ऑनेस्ट. थँक्यू. हा म्हणजे तसं एकच नवरा आतापर्यंत झाला माझा आणि हाच राहणार. हाच राहणार एकच नवरा असतो. तो मी असणार आहे. नाही, माझं असं म्हणणं होतं की हा मला माहिती आहे, मला वाटतं माझा नवरा खूप आयडियल हजबंड आहे. आणि बट जेव्हा जेव्हा जो नवरा आयडियल वाटतो तो जगाला आयडियलच वाटतो. आणि या केस मध्ये पण कदाचित तेच आहे. बट येस, बराच वेळा त्यानेच मला समजवलंय की चेंज हा ही काळाची गरज आहे. जेव्हा पण कोणी त्याला बोलतात की तू खूप चेंज झालायस लग्नानंतर, किंवा अरे स्ट्रेटनिंग जेव्हा जातं ना तेव्हा असं का वाटतं कळत नाही. ठीक आहे, बॅक टू द टॉपिक. सो तो मला समजवतो की चेंज ही काळाची गरज आहे. त्याने मला एक स्टेटमेंट बोललेला तो की जर तू 100% तुझ्या लाईफमध्ये चेंज आणणार आहेस तर मी 50% आणला तर काय एवढा मोठा फरक पडेल. हे तू बोललेला. ओके, You're making me look like a fool. नाही बोलतो तू बघ. हा, सो येस, सो हा मी विसरले मी काय बोलायत होते, बट ठीक आहे. हा, माणसाला बघितलं की मला सगळं विसरायला काय घेतलं माळा जपमा? नाही, जपमा नाही, त्याच्यावर आहे बापरे जी ते. ठीक आहे, ओके, बाय.